जय शिवराय मित्रांनो, हे बघा शिवाजी महाराजांची किती अशी भव्य अशी मूर्ती आहे। शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। जय शिवराय मित्रांनो, सांगते तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं मी आता दर्शन घेतलेलं आहे। खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती आहे। प्रतिमा एवढी सुंदर आहे की असं ते स्वतःच ते बसलेले आहेत। खूप सुंदर अशी मूर्ती आहे शिवरायांची। इथे बघा आपली संस्कृती काय सांगते बघा, इथे 7-12 हॉटेल आहे इथे पुण्याजवळ हायवेला, तर तिकडे आम्ही जेवायला आलेलो आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी पहिलं तर शिवाजी महाराजांची खूप अशी भव्य मूर्ती बघितली। इथे ह्या 3 चुली इथे जळत आहे, चुलीवर सगळं व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण अवेलेबल असतं। खूप छान असं त्या लोकांनी मराठी लुक दिलेला आहे। हे कौलारू घरं बघा, पहिल्याच्या काळामध्ये अशी कौलारू बैठी घरं आणि कौलारू घरं अशी छान होती। त्याच्यानंतर ह्याच कौलारू घरांच्या वरती त्या लोकांनी सुके असे गवत याच्यामध्ये टाकलेलं आहे। खूप सुंदर असं रम्य वातावरण आहे। असं वाटतं की बरोबर आम्ही कुठल्या तरी एखाद्या गावालाच आलेलो आहे। तिथे बघा, तिथेही आपल्या खाद्य संस्कृती आहेत। तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला चप्पल नाही काढून जेवायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं इथे दिलेलं, इथे तुम्हाला असं एक मातीचा असं एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलावर तुम्ही मातीच्याच खुर्च्या अशा अवेलेबल बनवलेल्या आहे। इथे प्लास्टिकचा वापर कुठेही याच्यामध्ये केलेला नाहीये आणि ह्या मातीच्या भिंती आहेत। पहिल्याच्या काळी अशाच मातीच्या भिंती असून त्याच्यावर हे असे छान अशी डिझाईन वर्क करायचे आणि त्याच्यानंतर सणसूद वगैरे आहे। बैलगाडी खूप सुंदर अशी बैलगाडी आहे। ते चाक पण बघा किती छान असे त्यांनी डिझाईन वगैरे केलेले आहे। बैलगाड्यांना असे छान असे झेंडूचे वगैरे असे लाल पिवळे असे छान असे दाखवते मी। भारतीय बैठक म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की खूप सारे असे लोक बसलेले आहेत, ते बसून जेवण करतायत। इथे बघू शकता तुम्ही कसे बसून वेगळे जेवण करत आहेत। म्हणजे बैठी जेवण केलेलं सगळ्यात चांगलं असतं, म्हणजे आपण बसून व्यवस्थित म्हणजे नम्रपणे आपण इथे जेवू शकतो, अशी इकडे संस्कृती आपल्याला सांगत आहे। तुळशी माता आहे, तुळशी मातेला कोटी कोटी प्रणाम। हात धुण्याची सोय बघा त्यांनी किती छान अशी गावाकडे नेहमी अशी सोय असते की असे नळ असतात आणि त्याच्यामध्ये ही मोरी, म्हणजे आम्ही तरी मोरी म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही हात वेगळे धुवू शकता। इथे बेसिंगचा वापर केलेलाच नाहीये, खूप सुंदर प्रकारे केलेला आहे। इथे बघा ही चिमणी बघा, पहिल्याच्या काळात ही चिमणी अशीच लोक म्हणजे बाहेर लावायचे आणि त्याच्याने लालटण असं म्हणतात, म्हणजे तर हे असं त्याच्याने खूप असं भव्य प्रकाश पडायचा पहिला। तर त्यांनी लोकांनी आपल्याला एक जस्ट दाखवण्यासाठी तिकडे असं लावून ठेवलेलं आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला बसून जेवण नाही करायचं आहे तर तुम्हाला इथे सोफ्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। हे बघा इकडे सोफा पण आहे, तुम्ही व्यवस्थित बसू शकता आणि प्रत्येक भांडीला बघा तुम्ही ॲल्युमिनियम आहे। ॲल्युमिनियमची तेलाची किटली आहे। बैलांच्या गळ्यामध्ये घालणारी झुंजू अशी घंटी आहे, हेही बैलाच्या गळ्यामध्ये घातल्या। बैल जेव्हा शेतामध्ये किंवा रानामध्ये कुठे जायचं ना तर त्याला हे घालून ते लोक पाठवायचे। आणि हे बघा तेलाची किटली ॲल्युमिनियमची, बघू शकता तुम्ही तेलाच्या कितीतरी साऱ्या वस्तू या लोकांनी इथे ठेवलेल्या आहेत। ते बघा ॲल्युमिनियमचे डबे आहेत, कुकर आहे, ही आहे दुधाची किटली, पहिल्याच्या टायमाची दुधाची किटली आणि त्यांचे मोजमाप आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हे कधी बघायला मला भेटलं नव्हतं, पण इकडे आल्याच्या नंतर मी स्वतः खूप बघून आश्चर्य झालं की म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडे जतन करून ठेवलेल्या आहे। त्या छोट्या छोट्या अशा खिडकीला बघा कसं छान असं वर्क केलेलं आहे। खूप सुंदर असे सुंदर असं वर्क केलंय। भिंत सुद्धा खूप छान वाटते। आपल्याकडे सध्या बटनांचे बोर्ड चालतात आणि इकडे बघा बोर्डची सिस्टम बघा, हे सगळ्यात पहिला जेव्हा बोर्ड निघाले तेव्हा त्यांची बटणं अशीच होती, त्या लोकांनी इथे असंच तसंच ठेवलेलं आहे बघा। आणि तुम्ही हेही बघू शकतात, याला चिमणी म्हणतात, ती लालटण होते आणि ही चिमणी आहे ज्याच्याने याचा प्रकाश पूर्ण भव्यपणे पडत बघा तुम्ही। आपका नाम क्या है आंटी? आपका नाम क्या है? आप ही बताओ। एक्चुअली इन लोगों को मतलब मराठी नहीं आ रहा है, ऐसे मराठी त्यांना येत नाही, ते केरला कर्नाटक साईडचे, त्याच्यामुळे आजींना मराठी नाही येत। सुतारवाडी पाषाण पुणे इथे 7-12 हॉटेल आहे, तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करा। महाराजांचं छान असं दर्शन घ्या, म्हणजे
शिवाजी महाराजांचं खरोखर छान दर्शन. अशा मूर्त्या मी तर बोलते ना, अशा हॉटेलमध्ये खूप कमी अशा हॉटेलमध्ये महाराजांची मूर्ती बघायला भेटते. तर खरोखर तुम्ही कधी पुण्याला आलात ना सुतारवाडी पाषाणमध्ये, तर खरोखर तुम्ही या. आणि खूप छान असं जेवण आहे, सुंदर असं जेवण आहे. आणि खरोखर जे वातावरण आहे पूर्ण असं वाटतं की गावाकडचंच आहे. तर प्लीज जे मुंबईकर असतील ना, जे ह्या रोडनी जात असतील, तर प्लीज या सातबारा हॉटेलला प्लीज व्हिजिट द्या. खूप सुंदर असं हॉटेल आहे. खूप म्हणजे मी तरी कधी गाव असं फिरलेली नाही, पण मला आज इथे येऊन खूप सुंदर असं वाटलं. म्हणजे गावाकडचं एक क्लायमेट मला समजला. खरोखर तुम्ही या, महाराजांची मूर्ती